आले. काउंटडाऊन सुरू होईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होणार आहे. विवेन जाधव सर, काउंटडाऊन सुरू होईल आणि बाळा इकारे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण दोन्ही सज्ज राहायचे आहेत. मी प्रत्येकाला विनंती करेन, टाळ्यांच्या गजरात सुरुवात करणार आहोत. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण फायनल ला सुरुवात करीत आहोत. हलकेशा हाताने चेंडूला पहिल्याच बॉलला उसळत्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली. उदय मोहिते एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. विहा 11 भामटपाडा वर्सेस आपण पाहत आहेत श्रीराम सक्षम 11 खारिवडे. या दोन टीमच्या दरम्यान दीपकच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 171 धावा, एक अनस्टॉपेबल आणि धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर राहुल पाटील 183 धावा, म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड अशा प्रकारचं बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद एक टाइम स्पेंड करू नका, ही काळजी घ्या, कारण सेकंड इनिंगला तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. अप्रतिम यावेळेला चेंडू उसळता होता. मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. फक्त मेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिलं राहुल पाटील, अतिशय एक चांगला वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आज राहुल पाटील हे नाव अगदी प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. अप्रतिम बॅकफुटला जात असताना अतिशय सुंदर पद्धतीने प्लेसमेंट पाहायला मिळाली होती. मिस्टर एका साईडला उदय मोहिते आणि दीपक यादव. आता फक्त दीपक मडवी आणि उदय मोहिते ही मात्र जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त चर्चा शिवनसई गावाची पाहायला मिळते. संजय गरज जरी या स्पर्धेतून बाहेर गेले परंतु शिवनसई गावाचं आतापर्यंत गवगवा होत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम शफल होऊन खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. एक रन क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत 1 रन्सला प्राप्त दिले गेले, महत्व प्राप्त होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार चॅम्पियन्स कोण बनेल? 5वं पर्व आहे VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग. व्हेरी गुड प्रीमियर लीग. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो. ही खूपी आहे राहुल पाटीलची. उदय मोहिते, माहितीये उदय मोहितेला की राहुल पाटीलचं हे षटक आपल्याला डेंजरस ठरेल आणि त्यासाठी आपल्याला या षटकामध्ये रिस्क घ्यायची नाहीये, जोखीम पत्करायची नाहीये आणि त्यामुळे मात्र आता थोडंफार कुठेतरी फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मी उल्लेख केला होता परंतु यावेळेला कॅच ड्रॉफ्ट. उदय मोहिते सारख्या फलंदाजाचा झील सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली मिस्टर राहुल पाटीलची. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. आपण जाऊया परेश कुडू सरांकडे. या आपण काही स्वागत सन्मान आहेत या आपण व्यासपीठावर करूया. शिवानी बार अँड रेस्टॉरंटचे मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीजी भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे आगमन होत असताना त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार जो गेली 4 वर्ष आपण पाहिलात आणि यंदाचं 5वं वर्ष कौशिक जाधवने जो लोगो बनवला गेला होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने आजपर्यंत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा लोगो जशाच्या तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. ही कला आहे, निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणं म्हणजे साधना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना संतोष मडवी, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न
आणि इथून आपण पाहत आहेत वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद अक्षय ब्रँड ऑफ वडगर. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद गॉन. थँक यू. वेलकम बॅक. श्रीराम सक्षम 11 खानिवडे टीम नावातच सक्षम आहे. अतिशय चांगला चेंडू हाताळला. चला बॅटर जरा घाई करा, वॉर्मअप करत या, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाही. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक, ज्याच्यामुळे आज घड्याळ प्रत्येकाच्या हातामध्ये पाहायला मिळतो, ज्याचं नाव आदराने जनरल नॉलेज मध्ये घेतलं जातं, पीटर हेनलिन. हा जर्मनीचा संशोधक, ज्याने घड्याळ बनवलं, त्याच्यासाठी वेळ थांबला नाही तर आपणासाठी काय थांबेल. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 4 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश बनसोडे. चांगला बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी. ही ताकद आहे या गोलंदाजाची. काय एवढे वर्ष मी उन्हाळे, हिवाळे, पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारचा गोलंदाज संतोष मडवी उर्फ पिंट्या दादा. चांदीप गावाला पडलेलं एक गूढ स्वप्न क्रिकेटच्या इतिहासामध्ये संतोष मडवी. अप्रतिम कट केला जातोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सरळ चेंडू निघून जाईल, लेट कट खेळले आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 4 रन. आदरणीय सन्माननीय हरिजी भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना, शिवानी बार अँड रेस्टॉरंटचे मालक, त्यांच्या समावेश संजयजी किनी कार्यकारी अध्यक्ष, जिग्नेश किनी, आदेश पाटील यांना आपण पाहत आहेत. एक कार्यकारिणी मंडळ आणि आमच्या व्यासपीठावर संपूर्ण मंडळी. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या फलकावर 9 झालेली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. योगेश बनसोडेने जर 3 लगातार षटकार जर मारले तर यशवंत बनसोडे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले. संतोष मडवी एका साइडला, राहुल पाटीलने ओपनिंग बॉलिंग केली. नेहमीप्रमाणे त्याचं सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्या अंगी असायला हवा. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवले. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे पॉप्युलर खेळ, म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा फटका, पंचांकडे दाद आणि इथून यस गॉन. उदय मोहितेला माहिती होतं बॅटला ब्रश करून गेलाय, तेवढाच भन्नाट वेग, सबमरिंग डिलिव्हरी. राहुल पाटीलच्या हातामध्ये काही इंचांवर जमिनीच्या अगदी चेंडूला उचललं, रिसीव्ह केलं, कॅरी केलं आणि फलंदाज उदय मोहिते. एक महत्वपूर्ण विकेट. संतोष मडवी पिंट्याच्या खात्यामध्ये. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग, गॉन. धावसंख्या 9. कृपया करून टाइम आउटच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्य करा, अन्यथा टाइम आउट तुम्हाला दिलं जाईल. फलंदाज जसा बाद होतो तसंच बॅट घ्या आणि सेफ्टी गार्ड परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये या, कारण आपण लेदर बॉल क्रिकेट खेळत नाहीये की तुम्हाला हेल्मेट पॅड वगैरे बांधून तयार राहायचंय. लैलाचा ह्या वेळेला फटका मिस झालाय, सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटक पाहिली. पॉवर प्लेची मॅन्डेटरी आणि पॉवर प्ले मध्ये राहुल पाटील आणि संतोष मडवीचा दबदबा आणि अधिराज्य या 2 षटकांमध्ये पॉवरफुल पाहायला मिळाला. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. 2 षटकाच्या समाप्ती अखेर विहा 11 भामटपाडा
चला घाई करा, टाइम स्पेंड करू नका. वारंवार आम्ही सूचित करतो कारण वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे. या 5 वर्षाच्या अगोदर आपण पाहिलं असेल की वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला गेला होता. म्हणून वेळ फार महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. वेळेचं व्हॅल्युएशन वेळ आल्यावर समजते. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 4.50च्या सरासरीने. राहुल पाटील न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच दुसरं षटक त्याचं वैयक्तिक आणि सांघिक तिसरं. गोलंदाज सज्ज होईल राहुल पाटील. लेफ्ट हँड बॅटर योगेश बनसोडे. लगातार 3 षटकार. यशवंत बनसोडे यांच्याकडून 500 रुपये. हलक्याच्या हाताने वेगवान चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळतो. फक्त राहुल पाटीलकडे वेग नाहीये तर व्हेरिएशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा कृती तुमची क्रिकेटच्या मैदानात खूप चांगली असावी. तुम्हाला फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागते. तर राहुल पाटीलने आतापर्यंत आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. 3 रन. राहुल यादव ऑन साइडला कडक शॉट. छोटा पॅक बडा धमाका. काय फटका खेळलाय. मूर्ती लहान कीर्ती महान. सुपर टायमिंग. षटकार 6. थँक्यू. जबरदस्त फटका होता. राहुल पाटील समोर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं जिकरीचं काम असतं, परंतु हम भी किसी से कम नहीं हे दर्शवत असताना राहुल यादव लयला. यावला बॅटची एज अँड टेकन. जरी एक षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. अंकित पवार, भूषण पाटील, अमर पाटील, जतीन किनी दर्शवतात की 16 रन. 16. थँक्यू. सुशांत किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील विकेट टेकर गोलंदाज. विकेटची भूक न मिटणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक लाईन अँड लेंथ स्वीकारणारा गोलंदाज आणि अक्षरशः मात्र या वेळेला खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. काय गोलंदाजी केले. भन्नाट वेग. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला टॅप केला जातोय. फार वेग होता. बॅट पाठीमागे गेली होती. त्याचं कारण एकमेव पाहायला मिळतं तेवढाच वेग पाहायला मिळाला. काय चेंडू यावेळेला टाकला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा झालेल्या आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 4 बॉलचा. विक्रमजी पाटील साहेब एक प्रामाणिक उद्योजक आणि डीएल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आमच्या उद्योजकांना मी विनंती करेन व्यक्तिमत्वांना की आपण या. इथून मात्र आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. राहुल पाटील स्वतःवर नाराज. हे डेडिकेशन आहे क्रिकेटमध्ये. फक्त कॅप, गॉगल, ब्रँडेड शूज आणि ड्रेस कोटिंग परिधान केलं म्हणून ऍज अ प्लेअर होत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला झोकावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने सराव करावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या फलकावर 17. तेच राहुलने केलं आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केला होता. संतोष मडवी तिथपर्यंत पोहोचले नाही. जिद्द त्यांची पाहायला मिळाली होती. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ. विहा 11 भामटपाडा संघ पुरस्कृत आपण पाहताय संजयजी किनी यांचा संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 17 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम.
द मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे खेळाडूंनो, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायचे. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला ही फायनल मॅच कंप्लीट करायची आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने, त्यांच्या साक्षीने या वसई ग्रामीण प्रीमियर लीगला 4 चांद लागले गेलेत. चॅम्पियन्स कोण बनेल, 12 टीम होत्या, त्यामधून 2 संघ पुढे आलेत. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. सुशांत किनी यांनी जर लगातार 3 षटकार जर ठोकले तर दिनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, योगेश बनसोडेने जर 3 षटकार ठोकले तर गणेश कुवारी साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ही ऊर्जा दिली जाते, हे प्राइज नाहीये, ऊर्जा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलं. बाळा इकारे सर या वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. व्हाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 18 रन. 4थ्या षटकातील पहिला बॉल रवींद्र उर्फ रामा, हा सुद्धा शिवनसईचाच खेळाडू आहे. 10 ते 12 खेळाडू शिवनसई टीम मधून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आहेत. या वेळेला इनसाइड आउटचा फटका, बॉलमॅनचा चांगला वापर केलाय, फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप. अक्षयने चांगला झेल टिपला होता, तोच अक्षय फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. दुरून होता परंतु चांगले प्रयत्न केले. हा कॅच कॅरी करणं फार गरजेची गोष्ट होती, कारण इथे चॅम्पियन बनायचं असेल तर तुम्हाला बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन लॅप्स करून फायदा नाहीये. 1983 चा वर्ल्ड कप का आला? कपिल देव रामलाल निकन सरांनी 32 पावलं धावून विवेन रिचर्ड सरांचा झेल टिपला आणि वेस्ट इंडिज संघाचं स्वप्न हॅट्रिकचं वर्ल्ड कपच्या माध्यमातून कंप्लीट झालं नाही आणि तिथून भारतामध्ये पहिला वर्ल्ड कप आला आणि प्रचंड वारे वाहू लागले भारतामध्ये. यावेळेला ऑन साइडला खेळलं गेलंय. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 20 धावा. बॉल फेकून झाले 2. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेले. टेक द कॅच अँड विन द मॅच. 2024 चा T20 चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव उदाहरण. सूर्या तळपला, डेव्हिड मिलरचा कॅच टिपला. यावेळेला चेंडूला सोडून दिला होता. चांगलं कंट्रोल, संयम बाळगला सुशांत किनीने, परंतु संयम नव्हता रवींद्रचा. 1 रन ऍड होईल. वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या फलकावर 21. संयम फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा जीवनाच्या आयुष्यात. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं, कारण संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. फुलटॉस बॉल, टक्कन आवाज आलाय, स्वीट टायमिंग. या वेळेला तुम्हाला कॅच सोडलाय तर पनिशमेंट सोसावं लागेल. षटकार. (27) 27 धावा. अक्षय आता कमरेवर हात देत आहेत, परंतु तसं करून चालणार नाहीये. इट इज नो यूज क्राइंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो, परंतु आमचे खेळाडू ग्रामीण भागातील असे आहेत. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर करत नसतात. 27 धावा झालेत. अप्रतिम चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा, बॅक टू द बॉलर. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय सुशांत किनी. सुपर टायमिंग. 4 रन. थँक्यू. 31 धावा झाले. सुशांत किनी आता सुसाट सुटलेत बॅटिंग करताना. हा फटका नाही तर आत्मविश्वासाचा तडाखा आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. तो आत्मविश्वास स्पष्टपणे दिसतोय फायनल मॅच मध्ये. सुशांत किनी ॲज अ कॅप्टन. अप्रतिम चांगला बॉल होता, रिस्पेक्ट दिली, मजबूर केलं होतं रवींद्र रामाच्या गोलंदाजीवर. सुशांतला माहिती आहे प्रत्येक बॉल हा बॅटच्या रडार मध्ये टाकणार नाही रामा, आणि त्यामुळे रिस्पेक्ट दिली, मजबूर केलं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी जाणार नाहीये. त्यासाठी सुशांतने रिस्पेक्ट दिली. डॉट बॉल. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने आल्यानंतर सुधारणा केली. परिवर्तन ही काळाची गरज आहे, ते परिवर्तन केलं. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ झालाय. विहा 11 भामटपाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. जवळजवळ 31 धावा.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31ला 3. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जे अध्यक्ष पाहायला मिळत आहेत सचिनजी माळवी साहेब, कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी आणि त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतो. संजयजी गरत, गौरव किनी, प्रदीप धोदडे, रुपेश पाटील, तुषार किनी, निलेश शेळका, शिरीष सालकर, आदेश पाटील, अविनाश किनी, रोहित किनी, गणेश गुवारी, दीपेश देवळे, हेमेंद्र गरत, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील, राहुल किनी, संदेश मडवी, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील, जिग्नेश किनी या सर्व आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे, ज्यांनी खरोखर या स्पर्धेला उजाळा दिला, प्रचंड मेहनत घेतली. परिवार कमी, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त, हेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल होता, पहिलाच बॉल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. योगेश बनसोडेचं कौतुक करेन की सेन्सिबल बॅटिंग त्यांनी दाखवले, कारण सुशांत किनीची बॅट बोलू लागले तर आपण नॉन स्ट्राईक एंडला जाऊन फक्त सुशांत किनीचे षटकार आणि चौकार पाहावेत. ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर बॅटिंग करायचे त्यावेळेला वीरेंद्र सेहवागची बॅट बोलायची, त्यावेळेला तेंडुलकर फक्त एक धाव काढून स्ट्राईक एंडला आणायचे वीरेंद्र सेहवागला. आणि एका कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं की जेव्हा वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करायचा माझा पार्टनर, त्यावेळेला मी मन मुराद नॉन स्ट्राईकला आनंद घ्यायचो. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन. गोलंदाज संतोष मडवी, लाईन अँड लेनचा राजा. ऑन साइडला, म्हणून मी म्हटलं होतं की सेन्सिबल क्रिकेट योगेशने दाखवलं. सुशांत किनीला स्ट्राईक एंडला आणलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. ठोकला षटकार, आभाळाला मानवंदना देणारा VGPL षटकार. घामाच्या थेंबावर यशाचं प्रतीक उमटवायचं असेल तर अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट सुशांत किनीने घेतलेत आतापर्यंत आणि संघाला नेऊन ठेवलंय 38 वर 38. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या वेळेला आपण पाहतायत खूप पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते आणि इथून आपण पाहिलं तर पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना खूपच बाउन्स मिळाला होता. डोक्याच्या वर असल्या कारणाने मात्र यावेळेला आपण पाहतायत, तुम्ही मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. यस, DRS तुम्ही घेऊ शकता, नो डाऊट अबाउट इट. एक तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, यस रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे पंचांशी कोणत्याही प्रकारची तुम्ही हुज्जत घालू नका. थर्ड अंपायर रेफर करतील, जे काही असेल तुम्हाला निर्णय दिले जातील. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे. या शिखर इरगुडे सर आहेत, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, वन ऑफ द बेस्ट पालघर डिस्ट्रिक्ट कॅमेरामॅन, आणि कपिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली. एका साइडला कमारीचा ब्रँड. व्हाईट बॉल आहे, रिव्ह्यू फेल्ड झालेला आहे. जास्त वेळ न घेताना, चर्चा न करताना लगेच गोलंदाजी मार्कवर या, कारण थर्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. 27, 28, 30 कॅमेरा इंटरनॅशनल मध्ये असल्यानंतर सुद्धा तिथे निर्णय चुकीचे ठरतात, कधी कधी आपण पाहिलेले आहेत. तर इथे नॉर्मल गोष्ट आहे. संघाची धावसंख्या फलकावर 39, 39. फुलटॉस बॉल होता, परिपूर्ण शरीराचा वेध घेतला या बॉलने. तेवढा वेग होता. संतोष मडवी अनुभवाने समृद्ध आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय जेव्हा संतोष मडवी 5 ते 7 वर्षांच्या पलीकडे गेल्यानंतर थर्ड सर्कलच्या बाहेरून येऊन गोलंदाजी करताना त्याला आपण 20 ते 22 पावलं धावताना पाहिले.
परंतु आता आपण पाहिलं त्यांनी परिवर्तन केलं, एफर्ट घेतलेत आता खांद्याच्या जोरावर. जेव्हा संतोष मडवी यायचे 6 बॉल 6 6 बॉल 3 इझिली मात्र डिपेंड करायचे. अजूनपर्यंत टायगर अभी जिंदा आहे. गुड डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 39. चांगला बॉल होता, यॉर्कर परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. गुड डिलिव्हरी. सरळ चेंडू राहुल पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. काय गोलंदाजी केले, भन्नाट वेग. आपण प्लॅटफॉर्मला असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी जाते आपल्या डोळ्यासमोरून, तसाच हा बॉल मात्र यावेळेला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फलकावर 39 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल यावेळेला प्रेशराइज झाले आणि इथून मात्र सेलिब्रेशन करत असताना संतोष मडवी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल होता. फलंदाज बाद. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 39. विहा 11 भामटपाडा. सुशांत किनी नावाचं वादळ आता या वेळेला शांत झालं. बॅक टू द डगआउट. गॉन. परिस्थितीमध्ये हे खेळपट्टीने साथ दिले आमच्या या खेळाडूंना. 41 धावा झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 4 बॉल आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध घेतला बॉलने. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 3 बॉलचा खेळ शेष राहिलेला आहे. संदीप मडवे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. संतोष मडवे यांचे छोटे बंधू अगदी मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅच भरपूर वेळा आपण पाहिलं, मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिलं, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज हे सातत्याने आपण कित्येक वेळा पाहिलं. आणि या 2 बंधूंनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भिवंडी गजबजवलं. तर 41 धावा झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल सुशील घरत. अप्रतिम चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत अक्षय. व्हेरी नाईस फिल्डिंग. तेवढाच चांगला थ्रो. 2 धावा इझिली अप्रिशिएट करत असताना संतोष मडवी. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 43. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, टार्गेट काय सेट केलं जाईल याकडे लक्ष वेधित राहिलं आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळलं गेलंय. 1 नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. शेवटचा बॉल आहे. या षटकामध्ये सुशील गरतने चांगली बॉलिंग केले. स्लॉग ओव्हर मध्ये म्हणजेच ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी झालीच नाही बॅटर कडून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 45. 45 रन. अप्रतिम ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका. चेंडू क्लिअर होईल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. 4 रन. 49 वर धावसंख्या पोहोचली. विहा 11 भामटपाडा या टीमची. संजय किनी यांचा संघ पाहायला मिळतोय. 49 वर जाऊन पोहोचला आणि 50 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. विहा 11 भामटपाडा टीम त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर तयारीनिशी राहायचंय. प्रतिस्पर्धी संघ श्रीराम सक्षम 11 खानिवडे ज्याचे मात्र ओनर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून हर्षद पाटील यांना आपण पाहतायत. दोन्ही मात्र ओनर अतिशय चांगले आहेत. लगेच फिल्डिंग सजवली जाईल आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल या आपण अक्षयजी पांडव आमचे साथी समालोचक मित्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आणि परेश कुडू सरांकडे लगेच वळणार आहोत. या आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे. विकासाला आणलंय गती या कनेरवाल्यांनी. विकासाला आपण फिल्डिंग सजून घ्या आणि स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. निवेदक आहेत परेश कुडू सर आणि निवेदिका या ठिकाणी रिया पाटील मॅडम. या आपण त्यांच्या मधुर आवाजाने स्वागत सन्मान फुलवूया. चला या स्वागत सन्मानासाठी आपण या ठिकाणी आता वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवानी बार अँड रेस्टॉरंटचे ओनर, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय हरीशजी भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय हरीशजी भंडारी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. जोरदार टाळ्या होत्यात. हरीशजी भंडारी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रुपये रोख रक्कम 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. तसेच आपल्या या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत एक उद्योजक क्षेत्रात ज्यांनी आपलं नामवंत गाजवलेलं सन्माननीय विक्रमजी पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते, यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय संजय किनी साहेब, आपणास विनंती असेल आपण विक्रमजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा.
धन्यवाद साहेब. तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत या मुख्य मंचावरती आणखी एक उद्योजक क्षेत्रातील एक नाव DL यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. DL यादव साहेबांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपले अध्यक्ष साहेब सचिनजी माळवी साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात DL यादव साहेब. विक्रमजी पाटील साहेब आता ज्यांचा सन्मान झाला त्यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम रुपये 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये देऊया धन्यवाद. सन्मान्य DLG यादव उद्योजक क्षेत्रातील एक नामांकित नाव त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमराने हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. वेलकम साहेब आपलं शुभ स्वागत. तसेच आपण पाहतोय उद्योग क्षेत्रातील आणखी एक नाव KB यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संजयजी घरत उपसरपंच शिवनसई तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. KB यादव. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांना विनंती असेल की या फायनलचा महाथरार आपण या मंचावरती विराजित होऊन या थराचा आनंद घेऊया. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स अक्षय पांडव. राहुल नरेश पाटील यांच्याकडनं राहुल पाटील करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. 3 चेंडूचा खेळ 4 धावा दाफलकावर लागलेले आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सुशांत आहे विरोधामध्ये राहुल पाटील. यावेळेचा फटका फसलाय बॉल हवेत. राहुल किणीने राहुल पाटीलचा झेल टिपलाय. या मॅच मधला सर्वात महत्वाचा मासा इथे गळाला लागलाय. विकेट मिळतीये राहुल पाटीलची महत्वाची फलंदाज बाद. त्यांना संदेश दळवीची भीती इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दादाची भीती इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती. महत्वाची विकेट आहे. 50 धावसंख्येचं लक्ष्य समोर ठेवले गेलंय. खूप मोठं नाहीये मात्र अंतिम सत्रामध्ये कठीण करता येऊ शकतं. चला नवीन बॅटर थोडंसं धावत या. आम्ही सांगण्यापेक्षा आपणच लवकर येण्याची तसदी जर घेतली तर निश्चित अंधाराचं साम्राज्य जे पसरण्याआधी मॅच कंप्लीट करू शकू आपण. थोडासा उशीर झालाय आणि त्यामुळे थोडीशी घाई करत खेळ तो मैदानात जर केला तर प्रत्येक बॉल स्पष्टतेने पाहता येईल आणि मॅचला आपल्या कब्जामध्ये करता येईल. सुशांत काय गोलंदाजी केली आहे. मागची 3 षटकं म्हणजे या उदयने बॉलला उचललं रिटर्न केलं. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 5. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 5 चेंडू नंतर 5 ही धावसंख्या धाफलकावर पाहतोय आपण. सुशांत किनी फटका फसलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली उदयने टिपलाय. आणखी एक दर्जेदार झेल संपवला इथे फलंदाज मदन दळवी. त्याचा खेळ विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल खेळाडू बाद. अरे संदेश दळवी दादा यो पॉवरफुल टायगर पॉवरफुल टायगर पॉवरफुल टायगर. अरे भल्या भल्या ना करून निगार रॉयल हाय कारभार. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेटमध्ये केव्हाही महत्वाचा असतो. खूप चांगल्या कॅचेस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्यात. जी 2 लहान मुलं तिथे आहेत थोडंसं बाहेर घ्या त्यांना कारण चेंडू वेगानं जर आला तर दुखापत होऊ शकते. क्षेत्ररक्षकाला भान राहत नाही धावताना. त्याला फक्त तो चेंडू दिसतो त्यामुळे त्याला भान उरत नाही. दुखापत होऊ शकते. विनंती करतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस षटक क्रमांक 2 हेमंत आलाय. चांगली गोलंदाजी मैदानात साकारावी लागेल. फायनलचा महांतिम सामना वसई ग्रामीण प्रीमियर लीग चा आपण पाहताय. अप्रतिम आयोजन नियोजन राहिलं या स्पर्धेचं.
यावेळेस मात्र फटका फसलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इथे खूप चांगल्या पद्धतीने कॅच सातत्यपूर्ण कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. हाराकिरी ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. श्रीराम सक्षम 11 खानिवडेकडनं आतापर्यंत लागलेला हा तिसरा झटका, तिसरा गडी तंबूच्या आसराला परत. त्याच्या पुढे काय चालत नाही, कोणी केलेला होती. त्याच्या पुढे काय चालत नाही, कोणी केलेला होती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना हेमंत नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा दाफलकावर आहेत. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगला खेळ, चांगले प्रयत्न, चांगली फलंदाजी मैदानात साकारावी लागेल. आतापर्यंत तुम्ही खूप सारी मेहनत घेतली, इथपर्यंत पोहोचला. मात्र इथे अंतिम च्या क्षणी जर आपण पाहिलं तर काही चुका. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे चेंडू सीमारेषेचा वेध घेत चाललाय, थांबवणं कठीण आहे. आणि यावेळेस चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. आगरी प्रीमियर लीग 2025 40+ आगरी प्रीमियर लीग APL ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. गुरुवार दिनांक 1 मे ते रविवार 4 मे पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. सरपाडाच्या मैदानावर ही स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 77,000 रुपये रोख, 44, द्वितीय 22,000 आणि चतुर्थ 22,000 अशा पद्धतीची पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिली जातील. 40+ आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. एन्जॉय करायला आणि पाहायला विसरू नका. फलंदाजी करणारे जे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, कोणीही 3 सलग षटकार खेचले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. मात्र या दरम्यान एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दमदार स्ट्रोक चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. थँक्यू डीजे. संदेश दळवी आणि जयेश काकड यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जर सलग 3 षटकार दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही खेचतोय. जियान शिलेवन ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत, मात्र 3 षटकारांकरता पारितोषिक आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस मिळाला, बिटवीन द गॅप खेळला, क्षेत्र खाली आहे, थांबवणं कठीण. बॉल जाईल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. 4. हे नाव त्यामध्ये आहे. 2 वेळा राहुल पाटीलनं, 3 वेळा महेंद्र समोसानं, जतीननं 1 वेळा अशा पद्धतीची लिस्ट आहे. तब्बल 10 खेळाडूंनी सलग 3 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेचलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हेमंत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण होतीये. प्रत्येक प्रेक्षकाची नजर या मैदानाकडे आहे. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा अप्रतिम आउटस्टँडिंग दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, लॉंग लेगला क्लिअर करून षटकार. 6. थँक्यू डीजे. इथे रिव्ह्यू घेतलाय स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 23 धावा दाखल कव्हर आहेत. विजया करता येणारी 24 बॉल आणि 27 ची गरज आहे. मॅचला सोपं केलंय असं म्हणायला हरकत नाही. चला टीम मीटिंग त्याकरता जास्तीचा वेळ नाहीये. लगेचच गोलंदाज या पुढचा आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये मॅच कंप्लीट करायची आहे. विहा 11 भामटपाडा सुशांत गिनी आपला पुढचा गोलंदाज आपण लगेच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. बदल केला यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये, क्रमामध्ये बदल करायचा होता, त्यामुळे हे डिस्कशन सुरू होतं. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर नितेश बरप आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. चला खेळाडू आपापल्या जागी जायचे आणि लगेचच खेळ सुरू करायचंय. धावसंख्या 23 आहे. नितेश बरप ज्याला या मॅच मध्ये आता
काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं अप्रतिम करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुशांत आपापल्या जागी लवकरात लवकर जायचं आणि मॅच बदल केलाय. नितेश भरतला मागं पाठवलंय आणि सुशांत आलाय. विचार विनिमय तो मैदानातनं पाहायला मिळतोय. सल्ला मसलत ती मैदानातनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जर विजय संपादित करायचा आहे तर सांघिक खेळ तो महत्वाचा आहे. बघा खूप जास्त वेळ जातोय सुशांत, हे क्रिकेटला धरून नाही आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल फुलर लेंथवर पिच केला. फलंदाज तिथे शांत केला. सुशांतनं लाजवाब गोलंदाजी केली. आज एक वेगळा सुशांत आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाजीच्या माध्यमातून. कुठेतरी हरवलेला सुशांत या मॅच मध्ये किंवा या आधीच्या मॅच मध्ये कंटिन्यू त्याचं चौथं षटक आहे. फलंदाजांकरता रन्स बनवणं खूप मोठा टास्क आहे, जो कंप्लीट करणं त्यांच्याकरता कठीण जात आहे. यावेळेस मात्र अप्रतिम फटका बिटवीन द गॅप, नो चान्स, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27-27 धावा धावफलकावर. दुसराच बॉल सुशांतचा एका मोठ्या फटक्याकरता त्याची निवड केली आणि इथे चौकारामध्ये परावर्तित केला. सुशांत पुन्हा एकदा सज्ज होताना त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड करण्यात जर आपण पाहिलं तर रामा जो फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे, थोडासा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला, अगदीच अखूड नाही, मात्र फलंदाजाची जी बॅटची रेंज आहे त्यापासून दूर जो गुडलेन स्पॉटचा एरिया सुरू होतो त्याचा योग्यतेने वापर केला आणि मग तिथनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना पाहिलं मिळाला. सुशांत आपली काबिलियत ती मैदानाच्या आतनं दाखवून देत असताना आणखी एक दर्जेदार, आणखी एक क्वालिटी बॉल रामाच्या विरोधामध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रामाला शांत करणारा, बंदिस्त करणारा हा बॉल आपण पाहिला. 20 बॉल 23 ची गरज आहे. एखाद दुसरा बॉल डॉट गेला तर फारसा फरक इथे पडणार नाही, मात्र 17 अंतिमचं आहे ते महत्वाचं आहे. सूर्यनारायण आपल्या हस्ताकडे गेलेत, आपल्या घराकडे परतलेत, त्यामुळे अंधार आपलं साम्राज्य पसरवण्याकरता सज्ज झालाय. यावेळेस मात्र हा बॉल योग्यतेनं वळवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक चांगला कॅच, दर्जेदार झेल, विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. त्यांना संदेश दळवीची भीती, इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती, इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दादाची भीती, इंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती. चला नवीन बॅटर लवकर धावत या. अंतिम सामना आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 27. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 19 आणि रन्स बनवायचे आहेत 23. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे ती अशा कारणानं, कारण अंतिम सत्र आणि अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. फायनलचं प्रेशर आहे आणि या फायनलच्या प्रेशर मध्ये चुका होतात. त्या चुका घडवून घ्याव्या लागतील आणि त्या घडवल्या जातील का ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचंय. यावेळेस आल्या मैदानातनं तगडा प्रहार, बॉल चाललाय सरळ सीमा. मुझे शेडगे सर यांना सुद्धा आपण ऐकतायत मायक्रोफोन वरून. या 6 दिवसांमध्ये खूप चांगलं क्रिकेट अगदी हाताळलं गेलं. वो हस्ती हस्ती क्या जो बदल जाए, वो हस्ती हस्ती क्या जो बदल जाए, समस्याओं की धूप में जो झुलस जाए, तपती हुई लूह को भी जो हंसते हुए सहन कर जाए और संकटों के सामने बाहें फैलाए मुस्कुराए, वही वास्तव में वसई ग्रामीण प्रीमियर लीग कहलाय. अप्रतिम, यापेक्षा दैवित्यमान सोहळा हा काय असू शकतो. आणि फायनलचा हा थरार, एकडे श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे तर दुसऱ्या ठिकाणी विहा 11 भामटपाडा, या 2 संघादरम्यान ही लढत. अजूनही विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे, येणारे 18 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहू शकाल. प्ले अँड मिस होत असताना सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. इथून डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल हा खूप महत्वाचा असेल. इथून जरी सुद्धा 17 धावा असल्या ना तरी सुद्धा या धावा खूप महत्वाच्या असतील, कारण की या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल तर इथून कॅल्क्युलेशन प्लस रिक्स
या दोन गोष्टींचा समन्वय हा करावा लागणार आहे. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. गली रिजन मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. हेमंत पाटील यांना बीट करून चेंडू सरळ निघून जाईल. बॅकवर्ड थर्डमॅनला एन मुवमेंटला चेंडूला अलीकडे स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी या 3 धावा ज्या महत्वाच्या आहेत त्या स्कोर कार्डवर अगदी जॉईंट होतील आणि तिहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 36 रन्स ऑन अ कार्ड. 36 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल विद्यमान अध्यक्ष आदरणीय सचिनजी माळवी साहेब हे सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किणी साहेब यांना सुद्धा आपण पाहताय आणि नवीनजी दुबे एक गोड व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा उपस्थिती या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अशोकजी पाटील असतील, हितेशजी बाडगा साहेब हे सुद्धा मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न बीट झाले. प्रत्येक डॉट बॉल इथे सोने पे सुहागा म्हणूनच खूप महत्वपूर्ण असेल. आता इथून सरळ चेंडू डॉट बॉल येतोय. जरी सुद्धा कमी धावसंख्या असली तरी सुद्धा हे कॅल्क्युलेशन. सक्षम 11 खानिवडे काय अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. आणि आतापर्यंत राहुल पाटील बाद झाल्यानंतर परिपूर्ण या मॅच मध्ये जी पकड निर्माण केले ती व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये एलिव्हेशन त्या दिशेने उदय आहे तो चुकी करणार नाहीये. मॅच मध्ये अजून सुद्धा स्थिरता. रात अभी बाकी बात अभी बाकी ये तो फाइनल फेज की झाकी आने वाला पिक्चर बाकी. फलंदाज बात संजय की निगाह चलता है ना आता त्याचाच आहे रे फॉर्म. संजय की निगाह चलता है ना आता त्याचाच आहे रे फॉर्म. संजय की निगाह चलता है ना. या कठीण अशा वाटणाऱ्या ज्या आपण पाहू शकाल ना सोप्या धावा आहेत या इव्हिनिंग सेशन मध्ये खूप हार्ड आहे. म्हणून इथून थोडेसे प्रयत्न वाढवावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला हार मानायला अगदी तयार नाहीये. इथून परिपूर्ण परिश्रम. आपण बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल एक दिग्गज खेळाडू मिस्टर संतोष मडवी पिंट्या या खेळाडूला आपण पाहताय. RD 4440 या संघाकडनं गेली कित्येक वर्ष भिवंडी ग्रामीण विभागामध्ये दणानून काढले तो संतोष मडवी याला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला. इथून सिच्युएशन आपण पाहताय रनअप बॉल आहे. 14 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता हे अजून सुद्धा समोर आहे. इथून दोन्ही संघ परस्पर या लढतीमध्ये आपण पाहताय. या स्पेल मध्ये मिस्टर नितेश एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हलक्याच्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये पंचांकडे लाऊड अपील आहे परंतु पंच दर्शवतायत की यस थोडासा बॉडी लाईनला अगदी चेंडू आदळला गेलाय. एक चांगली लाईन अगदी गुडलेन स्पॉट वरनं अचानकपणे चेंडू हा बाउन्स झाला आणि जिथे एक चांगलं गॅदर होत असताना दीपक मडवीच्या माध्यमातून इथून डॉट बॉलची सांगता. आता येणारे 13 चेंडू 14 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर आहे. प्रतीक्षा अजून सुद्धा असेल. कोण असेल VGPL सीझन 5चा चॅम्पियन संघ. आणि इथून दोन्ही संघ या परस्पर लढतीमध्ये इकडे श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे तर दुसरीकडे VI11 भामटपाडा. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहू शकाल खेळला गेला. राहुल किनी गली रिजन मध्ये स्थित आहेत. जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल एक हलक्याच्या हाताने सिंगल केले. पुश करो अँड खुश रहो बुनबुन से घट भरता है तेंबे तेंबे तळे साचे त्या पद्धतीने एक धावी स्कोर कार्ड वर मिळते आणि एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 37 या अंकांवर. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर आहे. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे म्हणून प्रत्येक धावेला आपण लाईफ लाईन म्हणून संबोधलंय. म्हणूनच अगदी या क्रिकेटमधील परिभाषेमध्ये शांताराम नांदगावकर सरांनी खूप महत्वाची व्याख्या आणि ती कविता म्हणले की या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. विशाल ऐशा मैदानी तू येशी वेळोवेली डाव तुझा येताच जपुनी जमीवशी आपली तू खेली. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी सबवताली झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणा डाव या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल एक धाव. चतुर आणि चालाक जो जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. प्रत्येक धावेकरिता संघर्ष आहे आणि या संघर्षातून वाट शोधणं खूप महत्वाची भूमिका. अनसेटला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खूप महत्वाचा. राहुल यादव लाईला या झेल खाली. झेल 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 संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन महत्वाची विकेट. संतोष मडवी बॅक टू दी डगआउट. राहिलाय नावाचा भामट पाड्यावाल्याचा भामट पाड्यावाल्याचा भामट पाड्यावाल्याचा. अरे प्रेमाचं SUV गाडीचा
क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हार मानायची नसते. इथे विकेट मिळाले. आता सिच्युएशन 11 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. म्हणून सातत्याने आपण ते म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाडी संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल, संघर्षातून तुम्हाला पूर्ण आगमन करावं लागेल. येणारे 11 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. न्यू बॅटर सीन अक्षय भोईर. परिपूर्ण विकेट्स मिळाल्यात. मॅच मध्ये अजून सुद्धा कलाटणी येऊ शकते. आउटसाइड ऑफ महत्वाची ही धाव आहे आणि एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्ड वर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धाबीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 38 या अंकांवर आता येणारे चेंडू 11 चेंडूंमध्ये 12 धावींची आवश्यकता. सूर्य जवळ जवळ असताना गेलाय परंतु खचाखच भरलेलं आहे VGPLचं मैदान आणि अप्रतिम पद्धतीने अगदी स्पर्धा रंगत असताना. आउटसाइड ऑफ खूप चांगली लाईन अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना बीट झाले फलंदाज आणि रेफर केलंय. अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाने आता हे चेक केलं जाईल. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, जेवढं कौतुक करावं जतीन किने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे खूप महत्वाचं असेल. प्रत्येक डिसिजन मध्ये एक चांगल्या पद्धतीने ऍक्युरेसी ही दर्शवली आहे. पण या ठिकाणी उपस्थित आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अगदी लाईन चेक केली जाईल. पंचांनी तर लिगली डिलिव्हरी त्या ठिकाणी दिली गेले. आता इथून काय असेल, दूध का दूध और पाणी का पाणी. यस, फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आलाय. म्हणजे फलंदाजी करणारा जो संघाचा रिव्ह्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी झालाय समाप्त. काही जबरदस्त सामना. म्हणून मी म्हटलं की जरी सुद्धा छोटी धावसंख्या असली ना तरी सुद्धा आव्हान इथे मोठं ठेवलंय. VI11 भामटपाडा या संघाने एक चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी होत आहे. ओहो, खूप चांगली लाईन. गुडलेन स्पॉट वरनं अचानकपणे चेंडू झाला बाउन्स. हाल कैसा है जनाब का हे विचारलं गोलंदाजाने. अप्रतिम बहारदार लाईन लेन. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची सांगता. राहुल यादव लैला मैदानाच्या दिशेने या महत्वाच्या मॅच मध्ये अगदी जिथून थोडासा इंजरी आहे परंतु इंजरी अगदी मायने राखत नाहीये. इथून मायने राखते संघाकरिता डॉमिनेशन, संघाकरिता संपूर्ण समर्पण आणि हे समर्पण वाटत असताना मैदानाच्या दिशेने राहुल यादव अप्रतिम गोलंदाजी. आता सिच्युएशन परिपूर्ण चेंज होते. 9 चेंडू आणि 12 धाबींची आवश्यकता. प्रत्येक धावेकरिता आता हा दबाव, संघर्ष, दडपण या सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. आउटसाइड ऑफ त्या दिशेने पुन्हा एकदा फॉलो केलं गोलंदाजाने. अप्रतिम लाईन, सुंदर पद्धतीची लाईन. राहुल यादवने या शेवटच्या सामन्यामध्ये परिपूर्ण जिवंतपणा, याला म्हणतात कमबॅक. व्हॉट अ स्पेल. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण. स्वतःच्या मनगटात हे आहे सामर्थ्य आणि ते सामर्थ्य सिद्ध करत असताना राहुल यादवची ही गोलंदाजी वाखणण्याजोगे आहे. अप्रतिम. सलग 3 चेंडू डॉट हाताळलेत आणि स्कोर कार्ड तब्बली बोर्डवर आहे 38 या अंकांवर. आता 8 चेंडू 12 धावींची आवश्यकता. चांगली लाईन मेंटेन केलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये इंटू द गॅप मध्ये आहे. सुशांत किनी याला बीट करेल. महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार. दबाव परिपूर्ण अगदी आता पाहताय VI11 भामटपाडा या संघाकडे. हेच आहे क्रिकेट, कारण की यामध्ये सातत्याने चढ उतार हे आपण नेहमीच पाहिलंय. म्हणून सुख आणि दुःख या दोघांमध्ये आपण क्रिकेटला विभाजतो. पल में तोला, पल में माशा, कभी राजा तो कभी रंग. आता समीकरण परिपूर्ण चेंज झालं. येणारे 7 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता ही समोर आहे. अगदी दबाव स्थितीमध्ये आलेला हा षटकार जो आहे ना तो परिपूर्ण मायने राखतोय. काय अतूट गर्दी आहे. सक्षम 11 खानिवडे श्रीराम स्पोर्ट्स अगदी आपण पाहताय. खचाखच भरलेलं डगआउट. तर एकीकडे VI11 भामटपाडा संघ संघर्ष करतोय. फुलरलेनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. नितेश बरब त्या दिशेने अगदी फील्ड करतोय. थोडंसं फंबल झालं. फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये अगदी परिवर्तित केलंय.
खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. षटकाची सुद्धा झाले ते समाप्ती. शेवटच्या षटकामध्ये हा गेलाय सामना. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 चेंडूंमध्ये 4 धावेंची आवश्यकता चॅम्पियन बनण्याकरिता श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे या संघाकरिता. आता या दबावपूर्ण स्थितीमध्ये आता ही गोलंदाजी कशी असेल परिपूर्ण. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. चला आपण मॅच ऑन करायच्या मैदानाच्या दिशेने. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. दिव्या डीजे सागरला संधी आणि पुन्हा एकदा येऊ आपण मैदानाच्या दिशेने. किती ना त्यांना संदेश दळवीची भीती. किंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश दळवीची भीती. किंगवेकर आहेत किती ना त्यांना संदेश 4 रनों की जरूरत. आता या 6 चेंडूंमध्ये अगदी 4 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा खेळच एक गंमतशीर आहे म्हणून अनसर्टनिटी ही नेहमीच लपली जात आहे. जरी सुद्धा 4 धाबा असल्या तरी सुद्धा इथून थोडासा परफॉर्मन्स हा वाढवावा लागेल. 4 धाबा खूप मायने राखतात. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. आणि या धावींच्या बाबतीमध्ये आतापर्यंत म्हणायचं झालं तर मिस्टर जतीन घरत नाही खूप महत्वपूर्ण. ते 3 आलेले लगोपाठ 3 चौकार आणि मॅच मध्ये झालेला कमबॅक हा विसरता योग्य नाही आहे. ऑन साइटला खेळ खल्लास VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या स्पर्धेची हिस्सा आपण पाहू शकाल. फायनलचा हा थरार काय अप्रतिम पद्धतीने अगदी साथ मिळाली. या संपूर्ण 6 दिवसांमध्ये आमचे समालोचक मित्र असतील, आमचे गुरुवर्य असतील, तदनंतर संपूर्ण कोर कमिटी आणि या संपूर्ण कोर कमिटीला जो हातभार लावला संपूर्ण आयोजक नियोजक आणि आमचे संपूर्ण लाडके मान्यवर आणि पाहुणे त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक व्यक्त करतोय. आणि जो अतूट प्रतिसाद या स्पर्धेला आपण दिला ते आमचे लाडके प्रेक्षक राजे त्या सर्वांचे आपण पुन्हा एकदा मानतोय. धन्यवाद. थोड्याच वेळामध्ये प्राइस डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा सुरुवात होईल आणि तत्पूर्वी अपरेशजी कुडू सर आणि रियाजी पाटील मॅडम अगदी निवेदक आणि निवेदिका एक आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, चला मी सर्व संघ मालकांना नम्रतापूर्वक आमंत्रित करतोय. सर्व संघांचे संघ मालक 12च्या 12 संघांचे सर्व संघ मालक यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय.